चेंबूरच्या सुभाषनगर भागातील धक्कादायक घटना. इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार पडले. दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू. केजरीवाल जिंकले. तपास यंत्रणांचं न्यायालयात वस्त्रहरण. ईडी सीबीआयचा सामनाच्या अग्रलेखात मोकाट सैतान असा उल्लेख. शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानंही स्वीकारला क्लोजर रिपोर्ट. क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी निर्दोष. खारगे समितीचा अहवाल अधिवेशनातच सादर केला जाणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अहवाल मांडला जाणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल येणार. सूत्रांची माहिती. जुनं दळण पुन्हा दळायची त्यांची सवय. निर्णय लागू करण्यापूर्वी लोक गुवाहाटीला गेले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार. अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण. 28 जानेवारीला विमान अपघातात झालं होतं अजित पवार यांचं निधन. विमान उड्डाणास योग्य आहे का ठरवणार विमान सुरक्षेसाठी नेमले जाणार 38 सल्लागार. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा मोठा निर्णय. दादा अर्थसंकल्प सादर करायचंय वापस याना. चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना काल्पनिक फोन. पुण्यातील कार्यक्रमात बावनकुळे भाऊक. दादा अर्थसंकल्प सादर करायचंय वापस याना. चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना काल्पनिक फोन. पुण्यातील कार्यक्रमात बावनकुळे भाऊक. सिंधुदुर्गची पहिला AI जिल्हा म्हणून घोषणा. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात परीक्षा केंद्रही नाही. ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची घणाघाती टीका. मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्व कामांना सुरुवात. नालेसफाईसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च. पावसाळ्यापूर्वीच कामं होण्याचा पालिकेला विश्वास. राज्यातील 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द. कॉपी प्रकरण रोखण्यासाठी सरकारची भूमिका. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेंची सभागृहात माहिती. नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणामध्ये आरोपींची संख्या पोहोचली 8 वर. कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक संच जाळ्यात. वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरण. जिल्ह्यातील 38 शिक्षकांचं वेतन थांबवण्याचे आदेश. शिक्षण विभागाची मोठी कारवाई. परीक्षार्थी विद्यार्थिनीशी शिक्षकाचं गैरवर्तन. शिक्षकाला नातेवाईकांसह संस्था चालकाकडून चोप. शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये धक्कादायक गँगवॉर. 9वीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा 8वीतल्या 2 मुलांवर प्राणघातक हल्ला. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील शाळेतील घटना. नाशकात 255 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश. मुलांना इंग्रजी शाळांचं आमिष दाखवून केलं होतं धर्मांतर. रामानंद नरेंद्राचार्यांच्या दाव्यानं खळबळ. कांदा निर्यात अनुदानामध्ये 50% कपात. कांदा 1300 रुपये क्विंटलवरून 950 रुपयांवर. कांद्याला 2000 रुपये भाव द्या. शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका. वर्ध्यातील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या नळाला आलं पाणी. अधिकारी कर्मचाऱ्यांनी मानले जय महाराष्ट्रचे आभार. जळगाव एसटी चालकाची मनमानी. भर रस्त्यातच एसटी थांबवून केली खरेदी. सोन्याला पुन्हा झळाली. सोनं 1800 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 2500 रुपयांची घसरण. मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. CSMT ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक. आज लंकेसाठी प्रतिष्ठेची लढाई. तर पाकिस्तानला विजयासह सरस धावगतीवर द्यावा लागणार जोर. यंदा नागपूर मनपाचा अमृत महोत्सवी वर्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केला जाणार सत्कार. 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात करण्यात येणार सत्कार.